आत्ता मी जे पुण्यामध्ये आलेलो आहे ते शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने इथं आलेलो आहे। एक महत्त्वाची पहिली गोष्ट सांगतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना, भाजप आणि रिपाई ही महायुती झालेली आहे। 137 जागा भाजप आणि रिपाई लढतंय आणि 90 जागा शिवसेना लढतंय। ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत विरोधकांकडनं एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही 52 ठिकाणी लढतोय, आम्ही 60 ठिकाणी लढतोय, आम्ही 70 ठिकाणी लढतोय, तर काल रात्री त्यांचा तो भ्रमनिरास झाला असेल आणि 90 ठिकाणी शिवसेना मुंबईमध्ये महायुती म्हणून लढते। पण समोर जर बघितलं तर मी 2 दिवसा अगोदर सांगितलं होतं की समोरची आघाडी की युती काय झाली मला माहित नाही, परंतु युबीटी 100% मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार हे मी 2 दिवसा अगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। ज्या जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे होत्या, ज्या जागा मनसेच्या कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या, त्या न देता माझ्या माहितीप्रमाणे 43 ते 45 जागा या मुंबईमध्ये फक्त मनसेला मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी 3.5 वर्षापूर्वी उठाव का केला याचं पुन्हा एकदा पुरावा आणि उत्तर हे मनसे आणि युबीटीच्या युतीनं आपल्याला मिळालं असेल। कुठच्याही आपल्या कार्यकर्त्याला किंवा कुठच्याही पक्षाला, मित्र पक्षाला मोठं व्हायला द्यायचं नाही, आम्हीच मुंबईचे राजे आहोत अशा आविर्भावामध्ये राहायचं, त्याची प्रचिती आता राज साहेबांना देखील आलेली असेल। त्याच्यामुळे मुंबईमध्ये आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुती झालेली आहे। पुण्याचं काय? पुण्याचं पहिलं सांगू का? 29 महानगरपालिकेच्या निवडणुका या महाराष्ट्रामध्ये होत आहेत। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही नाही, सगळ्याच निवडणुका महत्त्वाच्या आहेत, पण सगळ्या जगाचं ज्या निवडणुकीकडे लक्ष लागलेलं आहे ते आंतरराष्ट्रीय शहर मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी आम्ही सगळे एक दिलानं काम करतोय आणि महायुतीनं पुढे जातोय। कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल, ठाणे असेल, कल्याण डोंबिवली असेल, पनवेल असेल आणि महाराष्ट्रातली अन्य काही नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, या ठिकाणी देखील आम्ही महायुतीनं लढतोय आणि कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली, आपल्या प्रश्नाचं उत्तर, कुठच्याही महानगरपालिकेमध्ये महायुती तुटली अशा पद्धतीचं चित्र नाही, हे मी पक्षाच्या वतीनं स्पष्ट करतोय। उदाहरणार्थ पुण्यामध्ये नक्की भारतीय जनता पार्टीने एबी फॉर्म दिलेले आहेत आणि शिवसेनेनं देखील आमच्या सगळ्या नेते मंडळींनी म्हणजे विजय बापू असतील, नीलमताई असतील, आबा असतील, आबा बागुल असतील, नाना बानगिरे असतील, रवींद्र दंगेकर असतील, त्याच्यानंतर अजय बापू असतील, ही आमची जी टीम आहे, नमेश असेल, सगळ्या टीमनं विचार करून एबी फॉर्म नक्की दिलेले आहेत। परंतु विड्रॉलची तारीख आणि छाननीची तारीख अजून 2-3 दिवस आहे। मी स्वतः या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा केलेली आहे। त्याच्यामुळं महायुती तुटली, काही ठीक आहे, पदाधिकाऱ्यांनी काही भावनेच्या भरामध्ये सांगितलं असेल, तर ती ब्रेकिंग होण्यापेक्षा मी शिवसेनेच्या वतीनं सांगतो, ही जर आपण ब्रेकिंग केली तर ती खरी आहे की महायुती तुटली असं चित्र कुठेही महाराष्ट्रामध्ये नाही। काही ठिकाणी कमी कालावधीमध्ये असेल किंवा एकमत न झाल्यामुळे असेल एबी फॉर्म दिले गेलेले आहेत, काही ठिकाणी दिले गेलेले आहेत, पण म्हणून मी काही उल्लेख केले की ठाण्यामध्ये दिले गेलेले नाही, कल्याण डोंबिवलीकडे सगळ्यांचं लक्ष होतं तिथे दिले गेले नाही, कोल्हापूर नाही, इचलकरंजी नाही, पनवेल नाही, छत्रपती संभाजीनगरला एकमत न झाल्यामुळे पुण्यासारखं चित्र आहे ते देखील आम्ही 2 दिवसामध्ये दूर करू। 29 महानगरपालिकेच्या एकत्र निवडणुका लागण्याचं हे पहिलंच वर्ष आहे। आपण जर सगळ्या महानगरपालिकेचा इतिहास काढला तर त्याच्यामुळे नेते मंडळींना देखील आपापसामध्ये बोलायला वेळ कमी मिळालेला होता। आजपासून 4 दिवस आम्हाला हा वेळ आहे, त्याच्यामुळं कार्यकर्त्यांनी देखील, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देखील कुठेही गैरसमज करून घेऊ नये, भाजपच्या लोकांनी देखील गैरसमज करून घेऊ नये। याच्यामध्ये पुढचा निर्णय माननीय शिवसेनेचे आमचे मुख्य नेते, आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील। माझी चंद्रकांत दादांची देखील चर्चा झालेली आहे, माझी मुरली अण्णांची देखील चर्चा झालेली आहे आणि जी काही चर्चा झालेली आहे ती आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळावी यासाठी मला एकनाथ शिंदे साहेबांनी पुण्यामध्ये पाठवले।